तुम्हालाही असा जाळीदार, लुसलुशीत आणि खमंग ढोकळा बनवायचा आहे का? मी तुमचं सर्वांचं मराठी घरगुती रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करते. चला तर मग जाळीदार ढोकळा कसा बनवायचं ते बघूया. इथे मी 1 वाटी बेसन घेत आहे. त्यानंतर 1 वाटी रवा, 1 वाटी दही, अर्धा वाटी पाणी, कलर येण्यासाठी अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ. इथे मी थोडी साखर वापरत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. थोडं थोडं पाणी घालून आपण मिश्रण एकजीव करून घेऊयात. इथे मी 1 वाटी दही वापरला आहे, कारण की आपल्या ढोकळ्याला थोडासा आंबटपणा येण्यासाठी, ज्यामुळे त्याची चव अजून छान लागेल. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी तसंच बॅटर तुम्हाला बनवून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये 1 पॅकेट इनो ॲड करून मिश्रण एकजीव करून घेऊयात. इनो टाकल्यानंतर तुम्हाला बॅटर अगदी एकजीव करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्या ढोकळ्याला छान प्रकारे जाळी पडेल. आता ज्या भांड्यात आपण ढोकळा लावणार आहे त्या भांड्याला छान प्रकारे तेल लावून घ्या. इथं मी केकच्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे. तुम्हाला लागेल तर तुम्ही कुकरच्या भांड्याला सुद्धा लावून घेऊ शकता. आता सर्व बॅटर त्यामध्ये टाकून घ्या. कुकरमध्ये ढोकळा लावायच्या आधी आपण कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया. उंच याच्यावर ढोकळ्याचं बॅटर ठेवून देऊया, ज्यामुळे आपला ढोकळा छान प्रकारे शिजेल. आता मी कुकरची शिट्टी काढून ढोकळा 30 मिनिटांसाठी छान प्रकारे बेक करून घेत आहे. तुम्ही बघू शकतात आपला ढोकळा न चिटकता छान प्रकारे फुगून आला आहे. आता आपण याला गार होऊन याचे छोटे छोटे काप करून घेऊयात. तुम्ही बघू शकतात किती छान प्रकारे ढोकळ्याला जाळी पडली आहे व लुसलुशीत झाला आहे. कुठेही न चिटकता न तुटता खमंग असा ढोकळा आपला तयार झाला आहे. अगदी लुसलुशीत आणि चविष्ट असा ढोकळा आपला बनला आहे. घरच्या सामानात अगदी झटपट ढोकळा तुम्हीही बनवून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर माझे रेसिपीज आवडत असतील तर मला नक्की सांगा. पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल हेही सांगा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपी सोबत.